घरी सगळ्यांना आज आमच्या व्हेज बिर्याणी खाण्याची खूप इच्छा झाली आणि त्यासाठी मी आज व्हेज बिर्याणीचा बेत केला आहे. तर त्यासाठी मी ते घेतलेले आहेत बासमती तांदूळ. तर मी साधारण 1.25 किलो बासमती तांदूळ इथे घेतलेले आहेत आणि स्वच्छ 3 वेळा पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत. तर तांदूळ धुताना अगदी जास्त चोळायचे नाही आहेत जेणेकरून तांदूळ आपले तुटू नये. तर इथे मी आता ठेवलेली आहे मोठी डेचकी. तर आपल्याला जरा भांडं मोठंच ठेवायचं आहे भात घालताना, यासाठी की आपल्याला पाणी गाळता यावं व्यवस्थित. तर इथे मी मोठी डेचकी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं मी पाणी घेत आहे. पाणी आपण छान असं कडक असं उकळून घ्यायचं आहे. तर इथे मी टाकत आहे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 6 जिरे. तर इथे मी 6 जिरे देखील थोडे टाकून घेतलेले आहे. 6 जिऱ्याने भाताला खूप सुंदर अशी चव येते. त्यानंतर काळी मिरी आणि लवंग मी इथे टाकून घेतलेली आहे आणि तेजपत्ता इथे टाकून घेतलेला आहे. तर भातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकल्याने भात खूप सुंदर होतो आणि भाताला खूप सुंदर अशी चव येते. त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. तर भातामध्ये कधी पण जरा जास्तच मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने भाताला व्यवस्थित मीठ असं लागलं जातं आणि भाताची चव देखील खूप सुंदर लागते. तर इथे मी व्यवस्थित असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे मला पाणी कमी वाटलं म्हणून अजून थोडं पाणी मी इथे टाकून घेत आहे. तर भाताला कसं भरपूर पाणी टाकलं तर भात उकळल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पाणी गाळता यावं म्हणून भातासाठी भरपूर असं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि इथे मी आता कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही एकत्र असं चिरून भातामध्ये टाकला आहे. पुदिन्याने भाताला खूप सुंदर आणि अप्रतिम असा सुगंध येतो, त्यामुळे कधी पण भातामध्ये आपण पुदिना टाकावा. त्यानंतर तोपर्यंत आपल्या भाताचं पाणी उकळत आहे तोपर्यंत मी इथे काय करत आहे, भाज्या सगळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत. तर इथे मी वाटाणा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि बीन्स मी अशी उभी चिरून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी बटाटे देखील मोठे मोठे असे कापून घेतलेले आहेत. तर या सर्व भाज्या आपण जेव्हा व्हेज बिर्याणीमध्ये टाकतो तर बिर्याणीला खूप सुंदर अशी चव येते. प्रत्येक भाजीची एक वेगळी चव असते आणि ती सर्व चव जेव्हा बिर्याणीमध्ये उतरून येते तेव्हा ते बिर्याणी अतिशय सुंदर अशी लागते. तर आता मी काय केलं आहे, एक छोटी डेचकी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये या भाज्या सर्व मी धुवून स्वच्छ केलेल्या आहेत आणि आता मी त्या डेचकीमध्ये काढून घेत आहे. तर त्या सर्व डेचकीमध्ये मी भाज्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे टमाट्याची प्युरी करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये 5 असे लाल छान असे मोठे मोठे टमाटे मी चिरून घेत आहे. तर टमाट्याची आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी टमाटे आपले मोठे मोठे चिरले तरी चालतील, कारण आपल्याला त्याची पेस्टच करायची आहे. तर अशा रीतीने तुम्ही देखील असा भात नक्की करून बघा. खूप अप्रतिम असा हा राईस होतो. तर आणि अगदी झटपट होणार आहे. ह्याला अगदी करायला काहीच वेळ लागत नाही. आपण अगदी तयारी करून ठेवली ना तर आपल्याला व्हेज बिर्याणी करायला अजिबात वेळ लागत नाही आणि नॉनव्हेज बिर्याणीपेक्षाही अतिशय सुंदर अशी व्हेज बिर्याणी लागते. तर आमच्या घरातही सगळ्यांना अतिशय आवडते आणि माझी देखील खूप फेवरेट आहे. तर आता इथे मी पेस्ट करून घेत आहे. तर पाहू शकता इथे टमाट्याची पेस्ट आपली बनून तयार झालेली आहे. अशा प्रकारे टमाट्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे मी भाताला उकळी येण्याआधी 2 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून टाकत आहे. तर आता पाणी आपलं उकळायच्या आधी आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या जर चिरून टाकल्या तर हिरव्या मिरच्याची देखील अतिशय सुंदर अशी चव आपल्या भाताला येते. आणि इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. तर लिंबाचा देखील थोडासा आंबटपणा भातामध्ये उतरला ना तर खूप सुंदर असा आपला राईस तयार होतो. तर आता इथे आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि जो राईस आपण धुवून ठेवला होता तो राईस आपण संपूर्णपणे त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे आपल्याला अगदी अलगद असा हलवून घ्यायचा आहे. तर अशा रीतीने आता आपल्याला भात करून घ्यायचा आहे. तर आता काय करायचं आहे, इथे आपला भात होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची. आता इथे मी 1 वाटीभर दही एका बाउलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे इथे मी घेतलेले आहे धने पावडर.
त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला. तर बिर्याणी मसाला देखील आपण आपल्या अकॉर्डिंग तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही टाकू शकता. तुम्ही साधारण 1 ते 1.5 चमचा अंदाजे टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे सब्जी मसाला. तर आपण या बिर्याणीमध्ये सर्व भाज्या वापरलेल्या आहेत म्हणून मी इथे सब्जी मसाल्याचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी घेतलेली आहे हळद. तर आता हे सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला दह्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला वरून काय करायचं आहे, मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. तर आता इथे मी मिरची पावडर टाकून घेत आहे. तर मिरची पावडर जरा तिखट असल्यामुळे मी 1 चमचाच टाकून घेतलेली आहे, कारण आपण हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मसाले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपला भात देखील तयार झालेला आहे आणि मी पाणी देखील गाळून साईडला गेलेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, ज्या भाज्या आपण डेस्कीमध्ये काढून घेतल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व मसाले लावून घ्यायचे. तर इथे मी टमाट्याची जी पेस्ट केली होती ती सर्व पेस्ट टाकून दिलेली आहे. त्याच्यानंतर 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे. आणि इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे जे मी बारीक असे उभे चिरून मी तळून घेतले होते. तर ते कांदे देखील आपल्याला तळलेले व्यवस्थित आपल्याला त्या डेस्कीमध्ये टाकून घ्यायचे आहे. तर अशा रीतीने तळलेला जो कांदा आहे तो संपूर्ण टाकून घेत आहे आणि थोडासा कांदा मी गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. आणि सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि व्यवस्थित मिक्स केल्याने काय होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्या भाज्यांना लागल्या जातात. तर अशा रीतीने मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही मी स्वच्छ धुवून आता एकत्र असं चिरून मी त्याच्यामध्ये टाकत आहे. पुदिन्याची चव ना अतिशय सुंदर असते. तुम्ही कधी पण बिर्याणी कराल ना त्यामध्ये अशा रीतीने पुदिना नक्की तुम्ही चिरून टाका. आणि त्याच्यानंतर जी आपण पेस्ट केली होती दह्यामध्ये, जे मसाले आपण टाकून मिक्स केले होते ते सर्व दही आपल्याला या भाज्यांमध्ये ॲड करायचं आहे. तर अशा रीतीने व्यवस्थित सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून की भाज्यांना सर्व मसाले अगदी व्यवस्थित लागले जावे. तर अशा रीतीने आपल्याला व्हेज बिर्याणी करायची आहे. तर आता इथे मी गॅसवर डेस्की ठेवलेली आहे आणि जो कांदा मी तळला होता, जे राहिलेलं तेल होतं ते तेल देखील मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तेल टाकताना ते गरम करूनच आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून की खूप सुंदर अशी चव आपण जो मसाला तयार करत आहोत त्याची सुंदर अशी चव येते आणि तेलाचा कच्चेपणा त्याच्यात राहत नाही. तर अजून मला तेल कमी वाटलं म्हणून अजून थोडं तेल मी इथे गरम करून वरून टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा आपला बिर्याणीचा मसाला तयार होत आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. ते 10 मिनटं मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित पाहू शकता आपल्या भाज्या देखील गाळ झालेल्या नाही आहेत जास्त आणि व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तर मी काय केलेलं आहे, मोठ्या डेस्कीत जो भात आपण तयार करून घेतला होता अर्ध्याच्या वर मी सर्व भात एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि तळाला मी थोडासा राईस ठेवलेला आहे, यासाठी की आपण जेव्हा थर लावतो त्यावेळेस आपण जर मसाला तळाला ठेवला तर मसाला खाली जळण्याची शक्यता असते. म्हणून मी तळाला थोडासा राईस ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी गॅसवर आधी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी डेस्की ठेवलेली आहे. तर अशा रीतीने आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर आता इथे मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून की आपली बिर्याणी आधी एकदम अशी कोरडी होऊ नये आणि त्या तुपाची चव देखील छानपणे आपल्या बिर्याणीमध्ये यावी. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला संपूर्ण जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो संपूर्ण मसाला आपल्याला व्यवस्थित असा चारी बाजूनी आणि मधोमध व्यवस्थित असा टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्याला बिर्याणीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही देखील अशी बिर्याणी नक्की ट्राय करा. अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी बिर्याणी लागते. तर तुम्ही पाहुणे आल्यानंतर देखील अगदी झटपट अशी बिर्याणी करू शकता. बिर्याणी करायला अजिबात वेळ देखील लागत नाही.
एकदा तुम्ही भाज्या चिरून ठेवल्या ना तर ह्या बिर्याणीला अजिबात करायला वेळ लागत नाही. तर पाहू शकता आपला मसाला पण किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि अतिशय अप्रतिम अशी आपल्या मसाल्याची चव झालेली आहे. तर तुम्ही देखील अशा रीतीने ही बिर्याणी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला ही बिर्याणी कशी वाटली. तर आता काय करणार आहे मी, जो राईस मी बाउलमध्ये काढून घेतला होता तो सर्व राईस आपल्याला या मसाल्यावरती टाकून घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला थर लावून घ्यायचा आहे. तर आता मी खाली मसाला टाकलेला आहे आणि वरती सर्व बिर्याणीचा राईस जो आहे तो मी टाकून घेत आहे. तर अशा रीतीने आपल्याला संपूर्ण राईस असा वरती टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तो व्यवस्थितपणे आणि भात देखील आपला किती व्यवस्थित असा मोकळा झालेला आहे. आणि तुम्ही ह्यापेक्षा जास्त चांगले अजून क्वालिटीचे तांदूळ जर वापरले ना बिर्याणीसाठी तर अजूनच उत्कृष्ट अशी या बिर्याणीची चव होती. तर मी बासमती वापरलेले आहे. तर तुम्ही बिर्याणी राईस देखील चांगल्या क्वालिटीचा वापरून अशी बिर्याणी नक्की करून पहा. तर आणि इथे मी आता टाकलेले आहे पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं मी चिरून घेतलेली आहेत आणि ते टाकलेले आहेत. पुदिन्याचा सुगंध अतिशय सुंदर येतो. आणि थोडीशी ग्रेव्ही मी वाटीत काढून घेतली होती. वरून आपल्याला थोडीशी ग्रेव्ही देखील अशी टाकून घ्यायची आहे. आणि अशी ग्रेव्ही वरून थोडीशी टाकल्यामुळे अतिशय सुंदर जी ग्रेव्ही जी आहे ती आपल्या भातामध्ये उतरून येते आणि अजूनच आपली बिर्याणी खाण्यासाठी उत्कृष्ट अशी लागते. तर इथे मी ग्रेव्ही थोडीशी वरून अशी टाकून घेतलेली आहे. आणि काय करायचं आहे, थोडासा बिर्याणी मसाला आहे तो वरून असा भुरभुर असा टाकून घ्यायचा आहे. तर पाहू शकता वरून मी देखील थोडासा बिर्याणी मसाला देखील असा भुरभुरीत टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर जो कांदा तळून घेतलेला होता मी थोडासा शिल्लक असा ठेवला होता तो कांदा आपल्याला इथे वरती गार्निशिंगसाठी टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा देखील टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी जिलेबीचा कलर जो मी तयार करून ठेवला वाटीमध्ये तो कलर देखील टाकून घेतलेला आहे. आणि इथे 3 ते 4 चमचे असे मी तुपाचे टाकून घेतलेले आहेत. जेणेकरून की अतिशय सुंदर असा आपला बिर्याणीचा सुगंध आणि चव देखील अतिशय सुंदर होती. साधारण एक 10 मिनटं ते 15 मिनटं आपल्याला अशा रीतीने बिर्याणी आपल्याला व्यवस्थित झाकून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून ठेवायचे आहे. आणि पाहू शकता किती सुंदर आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील खरंच अशी बिर्याणी ट्राय करून बघा. पाहू शकता किती भात देखील आपला मोकळा झालेला आहे आणि खूप सुंदर असा सुगंध बिर्याणीचा येत आहे. तर अशा रीतीने आपली बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मी एका प्लेटमध्ये बिर्याणी सर्व करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता भाज्या देखील शिजून गाळ झालेल्या नाही आहेत. अतिशय व्यवस्थित अशा भाज्या देखील आपल्या त्याच्यामध्ये आहेत आणि व्यवस्थित त्या भाज्यांची टेस्ट जी असते ती आपल्या बिर्याणीमध्ये उतरून आलेली आहे. आणि अतिशय खायला उत्कृष्ट अशी बिर्याणी ही लागते. तर आमच्या घरी अशा रीतीची बिर्याणी मी नेहमीच करत असते आणि आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट अशी ही आहे. तर पाहू शकता ज्यावेळेस आपल्याला कधी नॉनव्हेज खाऊन कंटाळा आला ना त्यावेळेस तुम्ही अशी बिर्याणी व्हेज बिर्याणी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटलेली आहे. तर पाहू शकता आपली इथे बिर्याणी बनून तयार झालेली आहे. तर आता इथे मी साईडला कोशिंबीर टाकून घेत आहे. तर अशी बिर्याणी कोशिंबीर आणि तुम्हाला जर हवा असेल तर त्याबरोबर पापड लोणचं पण तुम्हाला इच्छा असेल तर खाऊ शकता. पण अतिशय सुंदर अशी तोंडावर आपल्या जिभेवर ह्याची चव अशी रेंगाळत राहते. इतकी सुंदर ही अशी बिर्याणी आपली तयार होती. तर फ्रेंड्स खरंच तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.